भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देवहाड येथील क्लेरियन ड्रग औषध निर्मिती कारखान्यातील रासायनिक दूषित पाणी जवळच्याच नाल्यात सोडले जाते। नाल्याचे दूषित पाणी लगतच्या शेतकरी यांच्या शेतात व वैनगंगा नदीपात्रात जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे व शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसानही होत असल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा केली आहे। पण गोरगरीब शेतकऱ्यांची व्यथा कोणीही ऐकत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान होत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मरावं की जगावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पण जिल्हाधिकारी किंवा पर्यावरण विभाग कंपनीवर कारवाई करत नाही। मी अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख, तुमसर। देवाडी ह्या 5 किलोमीटर अंतरावर गाव असलेल्या या ठिकाणी लागूनच क्लेरियन ड्रग्स कंपनी केमिकल युक्त असा या ठिकाणी पाणी सोडते नाल्यामधनं आणि ते शेतकरी जे लागून आहेत तिथले नैराला लागून, त्या नैराला लागून असलेल्या शेतपिकांच्या पूर्ण नुकसान होत आहे आणि त्यांच्या शेताला काही उत्पन्न होत नाही आहे। त्याच्यातून पूर्ण त्यांच्या शेतीच्या माल पूर्ण त्या केमिकल पाण्यामुळे उद्ध्वस्त होत आहे। अशा पद्धतीच्या तक्रारी ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी मला केलेल्या आहेत। आपण जर बघितलं मागच्या ठिकाणी तर पूर्ण केमिकल युक्त पाणी आहे। कंपनी प्रशासनाने यावर कोणत्याही आजपर्यंत कारवाई केली नाही किंवा त्या ठिकाणी कोणताही तोडगा काढलेला नाही। प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डचे अधिकारी येतात, पाण्याचे नमुने घेऊन जातात, परंतु त्याच्यावर कोणताही असा ठोस निर्णय घेतला जात नाही। स्थानिक प्रशासनाने तक्रारी केलेल्या आहेत ग्रामपंचायतांना सगळ्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी कोणताही तोडगा काढला जात नाही। सगळे यामध्ये साठालोटा आहे की असा शंका मनात वाटत आहे। कारण पाण्यात जेव्हा प्रदूषण असल्याने, केमिकल असल्याने इथले गायढोरं जनावरे पाणी पितात, तर असे अनेक दगावलेले असल्याच्या यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी याबद्दल सांगितलेलं आहे। तर मी महाराष्ट्र शासनाला आणि जिल्हा प्रशासनाला, कलेक्टरला, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की यांनी या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा ऐकून स्वतः या मोकास्थळी येऊन पाहणी करावी आणि यांना या शेतकऱ्यांना इथला न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो।